शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया स्थगित करा, खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाची मागणी. दूधगंगा नदीवरील कसबा वाळवे इथला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दुरुस्तीच्या कामासाठी बंद, पंचक्रोशीतील नागरिकांचे होत आहेत हाल. अवैध व्यवसायात सहभाग आढळल्यानं करवीर उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल रोहित कदम निलंबित, पोलीस अधीक्षकांची कारवाई. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांची मसाज पार्लर आणि लॉन्जवर कारवाई, दोघांना अटक. आणि महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा पुरुष फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर संघाला विजेतेपद, अंतिम सामन्यात पुण्याच्या संघाला एकतर्फी नमवलं.